हे बघा मी खायला घेतलेलं ते सायशाने ताव मारलेला आहे त्या चिकन वरती. सायशा कसं झालंय? कसं झालं चिकन? तिखट आहे? जास्त नाही ना? तुला भूक लागली? खाणार आहे ना? हा ती तर रेडीच आहे खायला. हे बघा हा आमचा चिकन पुलाव, चिकन बिर्याणी, मालवणी स्पेशल चिकन बिर्याणी. असंच असतं सर्व ठिकाणी साध्या पद्धतीने अगदी. जास्त मेहनत नाही घ्यायची. सर्व जेवण रेडी आहे. तुम्ही पण या सर्वजण खायला. बोला मम्मी. काय? जेवायला बोला जेवायला या सर्वांनी, बिर्याणी खायला. आमची मालवणी स्पेशल बिर्याणी खायला या. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेया स्टॉक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या घरी चिकन बिर्याणीचा बेत आहे. ॲक्च्युली तो चिकन पुलाव आहे, पण मला मम्मीच्या हातचा केलेला चिकन पुलाव सुद्धा खूप छान लागतो. आणि इथे आल्यानंतर, माहेरी आल्यानंतर मी प्रत्येक वेळेस मम्मीला मी सांगत असते की काही ना काही करून दे. जास्त मेहनत मी तिला देत नाही, पण तरी सुद्धा बोलतात ना, माहेर ते माहेर असतं शेवटी. आपल्याला न मागता सुद्धा सर्व गोष्टी थोड्या दिवसासाठी का होईना पण भेटून जातात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर तसंच काहीसं माझं सुद्धा, मी त्यांची एकुलती एक असल्यामुळे माझ्या सुद्धा सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात. त्यासाठी जे काही पुरणपोळ्या असतील किंवा आंबोळ्या असतील, घावण्या असतील. आम्ही मालवणी असल्यामुळे आमचं सर्व जेवण आमचं मालवण साईडचंच असतं. चिकन असेल किंवा मच्छी असेल, चिकन रस्सा, बिर्याणी, ह्या सर्व गोष्टी मम्मी जवळजवळ मी इथे येऊन मला महिना झाला, पण मम्मीने ह्या सर्व गोष्टी मला खायला घातलेल्या आहेत. आणि आज मम्मी चिकन बिर्याणी करते. घरच्या घरी असल्यामुळे बाहेरचं कोणी नाही आहे, त्यासाठी प्रोफेशनली असं जसं की चिकन बिर्याणी आपण करतो तसं काही नाही आहे. अगदी साध्या पद्धतीने भातामध्ये चिकन मिक्स करून आम्ही जो पुलाव करतो, आपण नॉर्मली खिचडी करतो त्याचप्रमाणे आहे, पण ती सुद्धा खूप छान लागते. ती सुद्धा मला खाण्यासाठी वर्षातून एक दोनदा मला इथे यावं लागतं. तर आज तो बेत करणार आहोत आणि बघूयात. आता मम्मीची सर्व तयारी झालेली आहे. तुम्हाला ती रेसिपी सुद्धा दाखवते. पूर्णपणे नाही दाखवत, पण जेवढं तिने केलं, मी माझ्या मुलीचा अभ्यास घेत होती, पण जेवढं तिने केलं आहे त्या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये थोडा थोडा का होईना मी शूट केलेला आहे. तुम्ही सुद्धा तो पाहू शकता कशा प्रकारे मम्मीने केलाय. तर चला मी तुम्हाला दाखवते की मम्मी आत्ता त्या भातामध्ये ते चिकन मिक्स करत आहे. आणि आता तो बेत आमचा सर्व घरी आल्याच्या नंतर मग तो दाखवणार आहे की नक्की आज ती रेसिपी कशी झाली. बिर्याणीची तयारी चालू आहे. मालवणी स्पेशल बिर्याणी, चिकन पुलाव. खायला पण बसला? कशाला दाखव. इथे आमची बिर्याणी, स्पेशल बिर्याणी बनून रेडी आहे. त्याची प्रोसेस चालू आहे. हे बघा, हे साहेब आमचे खायला पण बसले ना. आमची रागवण्याची स्टाईल बघा, स्वतःहूनच पडलेला आहे, पण आमच्यावरती रागवून बसलाय. श्रेयांश, हे बघ मी तुझा व्हिडिओ काढतेय. तिकडे बघा, अभ्यास करावा लागतो म्हणून लवकरच भूक लागली ना ना. हो हा सांगतेय. श्रेयांश, ए गंदू, लाज वाटताना पडला. झाला का? पेपर चालू आहे, पेपर वाचणं. श्रेयांश, ए श्रेयांश उठ रे.
अरे नेटफ्लिक्स वर आहे ती सिरीज आता येणार नाही, थोड्या दिवसांनी भेटणार. आताच जाऊन घेते. छान आहे. अशी अरे हा म्हणजे लगेच नाही भेटेल. चल पाणी आहे चालू. कसं झालं, तिखट आहे? आज भूक कशी लागली लवकर? अभ्यास करायला लागतो म्हणून. हो सांगते तू. बघा कसा रागावून बसलाय. बापरे, राग बघा, राग बघा. श्रेयांश श्रेयांश चला आपण जेवूया. व्हिडिओ पाठवते व्हॉट्सअपला. आपण जेवूया चला. चल आजच्या चल आजच्या. एवढा कसला राग? स्वतःच पडलायस तू. हा जा जेवून घे जा. चल जेवून घे नंतर रागावून बस. हा चल गणपती बाप्पा. खूप मस्त. हिनी सर्व जेवणामधलं चिकन पीस सर्व शोधून शोधून खाल्लेत. काय ग, भात कोण खाईल? लवकर खा. हा संदेशला पाठव व्हिडिओ. तोच. हा नाही हे बघा, आम्हाला गाडी बघून जेवण जातं, नाहीतर जेवण नाही जात असं ना. हे फक्त आजीकडे नखरे चालतात ना, आमच्याकडून फटके भेटतात. मग इथे आमची साध्या पद्धतीने कोशिंबीर झाली आहे. जेवायला सुरुवात करतोय आता. हे पण बघून घ्या. आहा, मस्त पैकी बिर्याणी, चिकन पुलाव. ही बघा, ही दुसरी पंक्ती. पहिल्या वेळेस जेवून झालं तरी सुद्धा परत बसलीये ना. जेवायचंय, झालं नाही. तू पण बघ. साईशा झोप आली? आता आम्ही सर्वजण इथे जेवायला बसलोय. दाखव रे, खाऊन दाखव. कसं आहे, टेस्टला कसं आहे? पटापट एक घास खावा. कसं आहे? एक नंबर मस्त. माहिती आहे ना. मस्त झाले ना. यही असते महिला. काय करतोय? जी मारामारी करते. चिकू तिथे नाही खाणार. ही पाकिस्तानी ती. त्याच्या जागेवर ठेव श्रेयांश, त्याच्या जागेवर ठेव. साईशा श्रेयांश चिकूला खायला घेऊन आलाय चिकन. चल चल चल, तिथे ठेव तिथे ठेव तिथे ठेव. चिकू हा
चिकन देतोय माऊला. अगं बाई काय नाही करत आहे चिकू. मग काय तो चिकू तर काहीच नाही करत आतापर्यंत. तर फायनली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. सर्वांनी खूप मनसोक्त जेवण जेवले आहेत आणि मी तर खरंच खूप सर्वांपेक्षा खूप उशिरा उठली. म्हणजे मी सर्वांपेक्षा जास्त मी मनसोक्त जेवली. एवढा छान झालेला होता पुलाव. तर तुम्हाला मी ती रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवलेली नाहीये. तर तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर ती मी मम्मीकडूनच तुम्हाला सांगते. मम्मी स्वतःच तुम्हाला सांगेल की ती रेसिपीमध्ये ती काय काय टाकते. तर चला आपण जाणून घेऊया. सांग मम्मी, तू ज्यावेळी चिकन वगैरे कापते त्याच्यानंतर मग तू ते मॅरिनेट करण्यासाठी तू काय काय त्यामध्ये टाकतेस, कोणते मसाले टाकते त्यामध्ये? मी पहिला चिकन कापून घेते. चिकन कापल्यानंतर 2 वेळा धुते. 2 वेळा धुवून झाल्यानंतर मीठ, मसाला आणि हळद मिक्स करते आणि मॅरिनेट करायला ठेवते. आणि हे चिकन हा ना, चिकन ग्रेव्ही मसाला आणि ग्रेव्ही मसाला ना. आणि नंतर मग फोडणीला कांदा, टोमॅटो आणि तेजपत्ता हे फोडणीला टाकायचं. जिरा आणि खडे मसाले, जिरा, खडे मसाला एकदमच टाकायचं ते. आणि नंतर मग चिकन टाकायचं. चिकन टाकल्यानंतर ग्रेव्ही मसाला मिक्स करून पूर्ण मिक्स करायचं आणि त्याच्यावरची ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. वाफेचं पाणी त्या चिकन मध्ये जाऊन त्याची ग्रेव्ही बनते. ग्रेव्ही बनल्यानंतर नंतर ते भात झाल्यानंतर भातामध्ये ते मिक्स करायचं. भातावर मिक्स केल्यानंतर भात थोडं वेळ 10 मिनिटं वाफवायचं. भात 10 मिनिटं वाफवायचं. त्याच्यानंतर उतरायचं. उतरल्यानंतर 15 मिनिटं खाली ठेवून थंड होईपर्यंत खोलायचं नाही. त्याच्यानंतर आम्ही सर्व करून खायला घ्यायचं. तर तुम्ही पाहिलेलंच आहे की मम्मी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये बोलली, त्यामुळे थोडीशी घाबरत बोलत होती. पण तिने जी रेसिपी सांगितली ती परफेक्टली सांगितली आहे. तुम्हाला जर जेवण करण्यासाठी उशीर होत असेल किंवा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता. खूप रेसिपी मुळात खूप झटपट होते आणि हा भात असा खाण्यामध्ये खूप छान लागतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटत राहू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.